नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च महत्त्वाच्या टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 9 बघणार आहोत. याआधी आपण काही पार्ट्समध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतलेत. प्रॅक्टिस क्वेश्चन्सच्या पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्स रोज सरावासाठी घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये देखील 10 प्रश्न आपण सरावासाठी घेणार आहोत रिसर्च मेथडच्या टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे किंवा टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत त्यांच्यासाठी खास पेपर पॅटर्नप्रमाणे. सेक्शन ए आपल्याला माहिती आहे, जो पूर्णपणे जनरल ॲप्टिट्यूड आणि रिसर्च मेथडॉलॉजीवर असणार आहेत प्रश्न त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे ही टेस्ट सिरीज आहे. 40 क्वेश्चन्स आपले रिसर्च मेथडॉलॉजीवर असणार आहेत, 10 जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहेत. त्यासाठी 5 टेस्ट आहेत जनरल ॲप्टिट्यूड आणि 10 टेस्ट रिसर्च मेथडॉलॉजीवर देण्यात येणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. तसेच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. ह्या नोट्स तुम्हाला ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप मदत करणार आहेत. पण लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. याची फीस फक्त 499 रुपये आहे. टेस्ट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला फक्त लिंक दिली जाईल. त्या लिंक थ्रू तुम्ही कितीही वेळेस ती टेस्ट अटेम्प्ट करू शकता, सराव करू शकता त्या टेस्ट थ्रू. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. व्हॉट इज द मेन रोल ऑफ रिसर्च इन एज्युकेशन? शिक्षणात संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे किंवा संशोधनाचा उपयोग काय आहे शिक्षणामध्ये? तर आपले ऑप्शन्स आहेत: टू अपसर्च वन्स सोशल स्टेटस, एखाद्याची सामाजिक स्थिती उंचावणे; टू इन्क्रीज वन्स जॉब प्रॉस्पेक्ट्स, एखाद्याच्या नोकरीच्या संधी वाढवणे; टू ऑगमेंट वन्स पर्सनल ग्रोथ, एखाद्याची वैयक्तिक विकास वाढवणे किंवा वैयक्तिक विकास करणे; टू हेल्प अन ॲप्लिकंट इन बिकमिंग अ रिनोव्ड एज्युकेशनलिस्ट, अर्जदारास प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणे. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. टू हेल्प अन ॲप्लिकंट इन बिकमिंग अ रिनोव्ड एज्युकेशनलिस्ट, अर्जदारास प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणं. जे कोणी संशोधन करत असतो त्याला शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करण्यासाठी आपल्याला संशोधन मदत करत असतं. एखाद्याची सामाजिक स्थिती वाढवणं किंवा उंचावणं, नोकरीच्या संधी करून देणं प्राप्त, वैयक्तिक विकास करणं, घडवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये संशोधन आपल्याला मदत करतच असतं. पण मुख्य भूमिका काय आहे त्याची, की शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणं. कारण आपण त्याच्यावर डीप स्टडी करतो संशोधनामध्ये. एखाद्या कुठल्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी डीप स्टडी केल्यानंतर आपण त्याच्यामधले तज्ज्ञ होतो. तर त्याचा मुख्य उद्देश किंवा मुख्य भूमिका आहे की अर्जदारास, म्हणजे जो कोणी रिसर्च करतो त्याच प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणे. Educational research can be defined as an assurance for reviewing and improving educational practice which will result in becoming renowned educationalist. म्हणजे शैक्षणिक अभ्यासाचे पुनरावलोकन करणे आणि शैक्षणिक अभ्यासामध्ये सुधारणा करण्याचे एक आश्वासन म्हणून परिभाषित केले जाऊ शकते, ज्याचा परिणाम एक प्रसिद्ध शैक्षणिक शिक्षक होईल असे सांगते. याचा उपयोग असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स आर कन्सिडर्ड ॲज क्रिटिकल इन क्वालिटेटिव्ह रिसर्च? गुणात्मक संशोधनात खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये गंभीर मानली जातात किंवा महत्त्वाची मानली जातात? तर आपले ऑप्शन्स आहेत: कलेक्टिंग डेटा विथ हेल्प ऑफ स्टँडर्डाइज रिसर्च टूल्स, प्रमाणित संशोधन साधनांच्या मदतीने डेटा गोळा करणे; डिझाईन सॅम्पलिंग विथ प्रोबॅबिलिटी सॅम्पल टेक्निक, संभाव्यतेच्या नमुन्यांच्या तंत्रासह नमुना तयार करणे; कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप इम्पेरिकल एव्हिडन्स, तळटोक अनुभवजन्य पुराव्यांसह डेटा गोळा करणे; गॅदरिंग डेटा विथ टॉप डाऊन सिस्टमॅटिक एव्हिडन्स, टॉप डाऊन योजनाबद्ध पुराव्यांसह डेटा संकलित करणे. त्याचं करेक्ट आन्सर ते आहे सी, कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप एम्पेरिकल एव्हिडन्स, तळ आणि टोक अनुभवजन्य पुराव्यासह डेटा गोळा करणे. तर आपल्याला इथे विचारलेलं आहे की गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य कुठलं आहे, असं थोडक्यात आपला प्रश्न आहे. त्याचं करेक्ट आन्सर हे का आलं, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये तळापासून ते टोकापर्यंत अभ्यास करण्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये दिसतात. म्हणून आपल्याचं करेक्ट आन्सर जे आलेलं आहे ते सी आलेलं आहे. जसं इन क्वालिटेटिव्ह रिसर्च वी यूज अन इंडक्टिव्ह मेथडॉलॉजी दॅट स्टार्ट फ्रॉम पर्टिक्युलर टू जनरल. जसं आपण म्हणतो की एखाद्या स्पेसिफिक गोष्टीपासून जनरल स्टेटमेंट काढणं किंवा जनरल शोध लावणं, त्याला ही जी मेथड आहे ती क्वालिटेटिव्ह मेथडमध्ये वापरली जाते. इन अदर वर्ड्स, वी स्टडी सोसायटी फ्रॉम बॉटम देन मूव्ह अपवर्ड टू द मेक थेरीज. हां, इथं उदाहरण आपल्याला असं दिलेलं आहे की सोसायटीमध्ये आपण सोसायटीचा तळात जाऊन अभ्यास करतो आणि त्याच्यावर मग थेरीज वेगवेगळ्या मांडत असतो. तर हे कुठलं वैशिष्ट्य आहे? क्वालिटेटिव्ह रिसर्चचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर जे आलं होतं ते सी आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाव इज रँडम सॅम्पलिंग हेल्पफुल? यादृच्छिक सॅम्पलिंग कसे उपयुक्त आहे? रिजनेबली ॲक्युरेट, अगदी अचूक आहे, किंवा एन इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन, डेटा संकलनाची एक आर्थिक पद्धत आहे किंवा कमी पैसे कमी खर्चिक पद्धत आहे. फ्री फ्रॉम पर्सनल बायस, वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त आहे. ऑल ऑफ द अबोव म्हणजे वरील सर्व.
त्याचं करेक्ट आहे ते आहे ऑल ऑफ द अबव. वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला रँडम सॅम्पलिंगमध्ये मिळतात, म्हणजेच रँडम सॅम्पलिंग करताना हेल्पफुल ठरतात या गोष्टी. वैशिष्ट्य आहेत ही रँडम सॅम्पलिंगचे असे देखील आपण म्हणू शकतो. In random sampling for each element of the set there exists a possibility to get selected. म्हणजे यादृच्छिक सॅम्पलिंगमध्ये संचाच्या प्रत्येक घटकासाठी निवडण्याची शक्यता असते, म्हणजे प्रत्येकाला चान्स मिळण्याची किंवा प्रत्येकाला निवडले जाण्याची शक्यता यामध्ये असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायरली रिक्वायर्ड. संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कशाची पूर्व आवश्यकता असते. आपले ऑप्शन्स आहेत डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन विकसित करणे. संशोधन डिझाईन सगळ्यात पहिले आवश्यक असतं का आपल्याला संशोधनाचा अभ्यास करताना, तर नाही. नेक्स्ट बघूया फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न तयार करत आहे किंवा तयार करणे. तर याला आपण थोडं साईडला ठेवू शकतो कारण हे आपलं आन्सर होऊ शकतं. नेक्स्ट ऑप्शन आपल्याला बघणं गरजेचं आहे. डिसाइडिंग अबाउट द डेटा अनालिसिस प्रोसिजर, डेटा विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेणे. फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस, संशोधन गृहीतक बनवणे. तर याचं करेक्ट जे आहे ते आहे बी फॉर्मॅटिंग अ रिसर्च क्वेश्चन. सगळ्यात पहिली पायरी आहे संशोधनाची ते म्हणजे आपल्याला समस्या तयार करायची आहे, क्वेश्चन फॉर्म करायचा आहे, रिसर्च क्वेश्चन. म्हणून आपल्याला ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते बी आलेलं आहे. संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला फॉर्मॅटिंग अ रिसर्च क्वेश्चन गरजेचं आहे. नेक्स्ट, बिफोर स्टार्टिंग विथ रिसर्च इट इज नेसेसरी टू हॅव अ रिसर्च क्वेश्चन ऑर अ टॉपिक बिकॉज वन्स द प्रॉब्लेम इज आयडेंटिफाईड देन वी कॅन डिसाईड द रिसर्च डिझाईन. जसं आपण म्हटलं की रिसर्च समस्या निवडणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर आपण रिसर्चचं डिझाईन करू शकतो, म्हणजे रचना ठरवू शकतो किंवा मेथड ठरवू शकतो रिसर्चचे. या सगळ्या नंतरच्या पायऱ्या येतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च. सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत. इट रिकग्नाइज नॉलेज ॲज पॉवर, हे ज्ञानाला सामर्थ्य म्हणून ओळखते. इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ एन्क्वायरी, ही चौकशीची सामूहिक प्रक्रिया आहे. इट एम्फसाइज पीपल ॲज एक्सपर्ट, हे तज्ज्ञ म्हणून लोकांवर भर देते. इट्स सोल पर्पज इज द प्रोडक्शन ऑफ नॉलेज, त्याचा एकमात्र उद्देश ज्ञानाची निर्मिती आहे. तर इथे आपल्याला विचारलं आहे सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालीलपैकी विधान चुकीचं विचारलेलं आहे. तर ज्ञानाला सामर्थ्य देतं, कोणताही रिसर्च असेल तो आपल्याला ज्ञानाला सामर्थ्य देतं. त्यानंतर चौकशीची सामूहिक प्रक्रिया आपण म्हणू शकतो कारण आपण त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू किंवा क्वेश्चनर फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी ती यूज करत असतो पद्धत. त्याच्यानंतर हे लोकांवर तज्ज्ञ म्हणून भर देत असतं. पण इथे आपल्याला हा एक मात्र उद्देश नाही आहे की फक्त ज्ञानाची निर्मिती. इथे आणखी उद्देश आहे की आपल्याला समस्यांवर उपाययोजना निवडणे किंवा दुसऱ्या गोष्टींवरती सर्च करणे किंवा अजून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपण सर्च किंवा संशोधन करू शकतो. म्हणून इथे चुकीचा आन्सर आहे डी. इट सोल पर्पज इज द प्रोडक्शन ऑफ नॉलेज, त्याचा एकमात्र उद्देश ज्ञानाची निर्मिती हा आहे. हे उत्तर तिथे चुकीचं आहे. पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च इज काइंड ऑफ रिसर्च दॅट स्ट्रेस पार्टिसिपेशन अँड ॲक्शन. सहभागी कृती संशोधन असे एक प्रकारचे संशोधन आहे ज्यावर सहभाग आणि कृती ताण येतो, कृतीवर ताण येतो, म्हणजे कृतीवर भर दिलेला असतो याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. गृहीतकाच्या चाचणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे किंवा बरोबर आहे. आपले ऑप्शन्स आहेत. इट इज ओनली द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड, हे केवळ वैकल्पिक गृहीते आहेत त्याची चाचणी केली जाऊ शकते. हे हायपोथेसिसबद्दल बरोबर उत्तर आहे का किंवा खरं विधान आहे का, तर नाही. नेक्स्ट बघूया. इट इज ओनली द नल हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड, हे केवळ शून्य गृहीते आहेत याची चाचणी केली जाऊ शकते. सी, बोथ द अल्टरनेटिव्ह अँड द नल हायपोथेसिस कॅन बी टेस्टेड, पर्यायी आणि शून्य गृहीतक दोन्हीची चाचणी केली जाऊ शकते. बोथ द अल्टरनेटिव्ह अँड द नल हायपोथेसिस कॅन नॉट बी टेस्टेड, वैकल्पिक आणि शून्य गृहीतक दोन्हींचीही चाचणी केली जाऊ शकत नाही. त्याचं कसं आहे ते आहे बी. इट इज ओनली द नल हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड, हे केवळ शून्य गृहीतक आहे ज्याची चाचणी केली जाऊ शकते. हे याचं करेक्ट आन्सर आहे. हायपोथेसिस टेस्टिंग इव्हॅल्युएट्स इट्स पॉसिबिलिटी बाय यूजिंग सॅम्पल डेटा, कल्पित चाचणी नमुना डेटा वापरून त्याच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करत असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करेस्पॉन्ड टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणते संशोधनाच्या वैशिष्ट्याशी संबंधित नाही. संशोधनाची वैशिष्ट्य कुठली आहेत ते ओळखून किंवा त्यातलं कोणतं नाही आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघूया ऑप्शन्स. रिसर्च इज नॉट पॅसिव्ह, संशोधन निष्क्रिय नाही. रिसर्च इज सिस्टमॅटिक, संशोधन पद्धतशीर आहे. रिसर्च इज नॉट अ प्रॉब्लेम ओरिएंटेड, संशोधन ही समस्या प्रधान नाही. डी, रिसर्च इज नॉट अ प्रोसेस, संशोधन ही एक प्रक्रिया नाही. त्याच्यात आपण करेक्ट आन्सर
डी हे करेक्ट आन्सर आहे, कारण रिसर्च इज नॉट प्रोसेस बोलला आहे, रिसर्च ही प्रोसेस आहे, म्हणून ती स्टेप बाय स्टेप आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आपण करत असतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आहे. रिसर्च इज नॉट अ प्रोसेस हे संशोधनाच्या वैशिष्ट्याशी संबंधित नाही. रिसर्च इज अन इन्स्पायर्ड अँड सिस्टमॅटिक वर्क दॅट इज अंडरटेकन बाय द रिसर्चर्स टू अँटिफाय एक्सपर्टाइज. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू जज द डेप्थ ऑफ एनी रिसर्च. कोणत्याही संशोधनाच्या खोलीचा अंदाज कसा करावा किंवा कसा घ्यावा. आपले ऑप्शन्स आहेत बाय द रिसर्च टायटल, संशोधनाच्या शीर्षकाद्वारे, बाय रिसर्च ड्युरेशन, संशोधनाच्या कालावधीनुसार, बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, संशोधनाच्या उद्दिष्टाने, बाय टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च, संशोधनावर एकूण खर्च करून किंवा किती झाला आहे हे बघून. त्याचं करेक्ट आहे बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, संशोधनाच्या उद्देशाने. संशोधनाची काय उद्दिष्ट आहेत किंवा उद्देश काय आहे त्याच्यावरून संशोधनाच्या खोलीचा अंदाज आपल्याला येतो, म्हणून याचा करेक्ट आन्सर सी आहे. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह कन्साइजली डेमॉन्स्ट्रेट व्हॉट वी आर ट्राईंग टू अचीव्ह थ्रू द रिसर्च. म्हणजे संशोधनातून थोडक्यात आपण काय मिळवणार आहोत हे आपल्याला समजतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणती संशोधन पद्धत नाही. आपले ऑप्शन्स आहेत सर्वे, सर्वेक्षण, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, ऑब्झर्वेशन निरीक्षण, फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक. तर याचं करेक्ट आन्सर आहे फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक. Mainly the research method comprise strategies, process and techniques that are being utilized to collect the data or evidence so as to reveal new information or create a better अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक. म्हणजे मुख्यतः संशोधन पद्धतीमध्ये रणनीती, प्रक्रिया किंवा तंत्राचा समावेश असतो, ज्याचा वापर डेटा किंवा पुरावा गोळण्यासाठी केला जातो, जेणेकरून नवीन माहिती उघड होईल किंवा एखाद्या विषयाची अधिक चांगली समज निर्माण होऊ शकेल. म्हणजे मागच्या प्रश्नामध्ये सर्वे, ऐतिहासिक गोष्टी किंवा प्रक्रिया, रणनीतीचा वापर आणि ऑब्झर्वेशन ह्या 3 तंत्र आहेत. पण फिलॉसॉफिकल ही टाईप आहे आपल्या संशोधनाच्या विषयाचा, म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आलं होतं, फिलॉसॉफिकल. नेक्स्ट आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, सर्कल ग्राफ्स आर यूज टू शो. वर्तुळ आलेख दर्शवण्यासाठी वापरला जातो, त्याला आपण पाय चार्ट असं म्हणतो. कशासाठी वापरला जातो तो, हाऊ इज वन पार्ट रिलेटेड टू अदर पार्ट. एक भाग इतर भागाशी कसा संबंधित आहे हे दर्शवण्यासाठी. हाऊ व्हेरियस सेक्शन्स शेअर्स इन द होल, म्हणजे एकूणच विविध भाग कसे भाग घेतात किंवा एकत्र कसे वेगवेगळे भाग घेतात. हाऊ इज वन होल रिलेटेड टू अनदर होल, म्हणजे एक संपूर्ण दुसऱ्या संपूर्ण भागाशी कसे रिलेटेड आहेत किंवा संबंधित आहेत. हाऊ आर व्हेरियस पार्ट्स रिलेटेड टू द होल, संपूर्ण भागाशी विविध भाग कसे संबंधित आहे. थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, आपल्याला वाचला तर नीट लक्षात येईल. याचं कसं जे आहे ते आहे डी, हाऊ आर व्हेरियस पार्ट्स आर रिलेटेड टू द होल, संपूर्ण भागाशी विविध भाग कसे संबंधित आहे. पाय चार्टमध्ये काय करतो आपण, एकच सर्कल दाखवतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग, त्या एका भागाचे सब भाग असं म्हणतो आपण, सब टाईप्स किंवा सब जे काय असेल ते एका वर्तुळामध्ये दाखवतो. म्हणून याचा करेक्ट आन्सर जे आलेलं ते डी आलेलं आहे. हाऊ व्हेरियस पार्ट्स आर रिलेटेड टू द होल हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. याच वर्तुळ आलेखामध्ये हे दाखवलेलं असतं. अ सर्कल ग्राफ हेल्प्स इन युजलायझिंग इन्फॉर्मेशन ॲज वेल ॲज डेटा. तर पायचार्ट कशासाठी यूज केला जातो, वर्तुळ आलेख कशासाठी दर्शवला जातो, तर डेटा दाखवण्यासाठी मदत करत असतं. तर आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपल्या इथेच संपलेले आहे. धन्यवाद.